नमस्कार मंडळी, कसे आहात? आपण मजेत आहात ना? चला तर मग आज आपण हरिपाठाचा अभंग तिसरा अभंग व त्याचा अर्थ पाहणार आहोत. अभंगाला सुरुवात करूया. त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथोनी चराचर हरिसी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्रिगुण याचा अर्थ सत्व रज तम हे गुण ईश्वराने निर्माण केलेले आहेत. त्याची संगती अशी आहे. प्रथम परब्रह्माने माया निर्माण केली. या मायेला प्रकृती असे संबोधतात. प्रकृतीपासून त्रिगुण निर्माण झाले आणि समस्त विश्व हे या त्रिगुणांचे व्यक्त स्वरूप आहे. त्रिगुणातील गुण शब्दाचा मूळ अर्थ बंधन किंवा पाश आहे. मानवाला त्रिगुण मोहात अडकवितात आणि त्यामुळे त्याला परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचा साक्षात्कार होत नाही. परंतु भगवंताचे निर्गुण स्वरूप हे त्रिगुणांच्या अतीत असल्यामुळे ते सर्व काळी निर्विकार राहते. त्याला क्षय किंवा नाश नाही, म्हणून ते सार आहे. मानवी देह हा त्रिगुणात्मक असल्यामुळे नाशिवंत आहे आणि या देहातील आत्मा अविनाशी असल्यामुळे सार आहे. तेव्हा मानवाने ऐहिक वैभव, पैसा, अडका यात जास्त लक्ष न देता हरिस्मरण करावे, कारण त्याने परमात्मा प्राप्ती किंवा आत्मसाक्षात्कार होईल. तिसऱ्या चरणात ज्ञानदेव म्हणतात, सगुण निर्गुण गुणाचे अगुण. म्हणजे जे गुणरहित साकार आहे ते सगुण व जे गुणरहित निराकार आहे ते निर्गुण एकच आहे, कारण दोघातही हरी सामावलेला आहे. एकनाथी भागवतात संत एकनाथ महाराज म्हणतात, माझे स्वरूप निज निर्गुण अथवा वैकुंठीचे सगुण, दोन्ही एकची निश्चये जाण, सगुण निर्गुण समसाम्य. संतांनी ईश्वराचे वर्णन परिपूर्ण केले आहे, परंतु वेदग्रंथ ईश्वराचे वर्णन करण्यात अयशस्वी झाले आहेत. ज्याप्रमाणे मातेच्या उदरातील 9 महिन्याचा गर्भ परिपूर्ण असला तरी तो मातेचे वय सांगू शकत नाही, किंवा समुद्रातील विशाल शार्क मासा समुद्राची लांबी सांगू शकत नाही, त्याप्रमाणे वेदातील ज्ञान पृथ्वीसारखे विशाल व सागरासारखे गहन असले तरी भगवंताचे समग्र वर्णन करू शकत नाही. सामान्य माणसाला तत्त्वज्ञानाद्वारे ईश्वराच्या सगुण निर्गुण रूपाचा बोध होणे कठीण आहे, परंतु संतचरित्राचा मागोवा जर घेतला तर ते शक्य आहे. आधुनिक काळातील पावसचे संत श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या जीवनचरित्रातील घटनांवरून आपल्याला काही मार्गदर्शन मिळू शकते. स्वामी स्वरूपानंदांचे पूर्वाश्रमीचे नाव रामचंद्र गोडबोले होते. त्यांना आप्पा नावाने सर्वजण ओळखत असत. आप्पांना पुण्यातील नाथपंथीय सद्गुरू बाबा महाराज यांच्याकडून सोहम साधनेची दीक्षा मिळाली होती. सोहम साधनेचा आप्पा नियमित अभ्यास करीत होते. सन 1930 मध्ये आप्पांनी इंग्रज राजवटीविरुद्ध रत्नागिरी येथे सत्याग्रह केला. अटक करून त्यांना इंग्रजांनी एरवडा जेलमध्ये ठेवले. तुरुंगातही आप्पांची साधना तीव्रतेने सुरू होती. या तुरुंगातच त्यांना निर्विकल्प समाधी लागली. निर्विकल्प समाधी म्हणजे ईश्वराच्या निर्गुण स्वरूपाचा अनुभव. या दैवी अनुभवानंतर सद्गुरूंनी आप्पांचे नाव स्वरूपानंद ठेवले. यानंतर इसवी सन 1941 सालापासून स्वामी स्वरूपानंदांना ईश्वराचे सगुण दर्शन व्हावे याचा ध्यास लागला व सन 1942 साली स्वामी स्वरूपानंद आपल्या घराच्या पडवीत ध्यानस्थ असताना अचानक शंखचक्र गदा पद्मधारी श्री विष्णूंचे दर्शन त्यांना झाले.
या दिव्य अनुभवाचे त्यांनी काव्यात वर्णन केले आहे बघा. रूप चतुर्भुज सुंदर सावळे, आजिम्या देखिले श्री हरीचे. चरण सुकुमार कासे पितांबर, वैजयंती हार कंठी साजे. सुहास्य वदन राजीव लोचन, मस्तकी भूषण मुकुटांचे. शंख चक्र गदा पद्म करी शोधे, सन्मुख हे उभे स्वामी म्हणे. स्वामी स्वरूपानंदाप्रमाणे साधना केली तर प्रत्येकाला ईश्वराच्या सगुण निर्गुण रूपाचा अनुभव येणे शक्य आहे. ईश्वराने विश्व निर्माण केले, तसेच मानवासाठी अन्न, जल व इतर भोगसामुग्री उपलब्ध केली. इंद्रियांचा गुलाम होऊन मानव भोगसक्त झालेला आहे. मृगजळाकडे हरिणाचे धाव तृष्णा मिटविण्याच्या दृष्टीने व्यर्थ असते. त्याचप्रमाणे अनित्य दुःखकारी विषयाद्वारे मानवाला अंतिमतः दुःखच प्राप्त होते. यालाच ज्ञानदेव हरिविने मन व्यर्थ जाय असे म्हणतात. केवळ हरिचरणीच मन असता परमानंद होतो, असे ज्ञानदेवाप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात. श्रोते हो, तुम्हाला हा अभंग व अर्थ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व माझा अभंग व त्याचा अर्थ ऐकल्याबद्दल धन्यवाद.